कराड, वडोली, निळेश्वर येथील बस सेवा सातत्यानं कधी चालू तर कधी बंद असल्यानं पालकांसह विद्यार्थ्यांची देखील ससेहोलपट होत आहे. वडोली निळेश्वर हे गाव चारही बाजूने असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव आहे. कराड शहराकडे जाण्यासाठी एसटीचा पर्याय आहे, पण एसटीच्या फेऱ्यांमध्ये ही अनियमितता असल्यानं विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी वाहतूक वापरावी लागत आहे. खासगी वाहतुकीसाठी त्यांना जादा पैसे देखील आकारावे लागतात, पण खासगी वाहतूक ही वेळेमध्ये उपलब्ध होत नाही आणि गावातील विद्यार्थ्यांनी पास देखील काढला असला तरी देखील एसटीच्या अनियमिततेमुळे कराडला महाविद्यालयात जाताना त्यांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे. वडोली, निळेश्वर तसेच पार्ले या ठिकाणी मागासवर्गीय शासकीय वसतिगृह आहे. या ठिकाणी बाहेरगावचे विद्यार्थी राहतात. दोन्ही गावातील विद्यार्थी ग्रामस्थ यांना शहराकडे जाण्यासाठी प्रवास देखील करावा लागतो. कोपर्डे हवेली ते वडोली निळेश्वर हा रस्ता रहदारीचा नसून रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऊस शेती जास्त आहे. वसतिगृहातील आणि दोन्ही गावांमधील मुलींना उशीर झाला असता या सुमसाम रस्त्यानं जावं लागतं. त्यांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी आणि वसतिगृह प्रशासन हे सातत्यानं कराड आगाराकडे पाठपुरावा करून सुद्धा बस सेवा मात्र सुरू होत नाही, अशी माहिती काही ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. वडोली निळेश्वर बस सेवा ही सुरळीत सुरू करावी आणि त्यासाठी नियोजन करावं, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावं, अन्यथा भविष्यामध्ये बस संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा वडोली, निळेश्वर, पार्ले या ग्रामस्थांनी यावेळी दिलाय. तसेच एसटीच्या अनियमित फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. अगर प्रशासनानं लक्ष न दिल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करावं लागणार आहे अशी शक्यता जाणवते आहे. हेमंत पाटील, झूम ऑन न्यूज, सातारा.